केलेला आहे आणि त्याच्यासोबत या सर्वांना देखील मनपूर्वक स्वागत आहे. दादा एक फोटोग्राफर पाठी पाठी हा कार्यक्रम झाल्यानंतर आपल्याला बाळासाहेबांच्या उपस्थितीमध्ये आजचा हा अनावरण सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. साने गुरुजी त्यांनी खरा पहिली धर्म जगाला प्रेम अर्पावे हा विचार अवघ्या देशाला दिला, नव्या पिढीला दिला. त्यांच्या शुभास्ते होत आहे. सर्वसामान्य नगरसेवक नगरसेविका यांच्या उपस्थितीत पहिलाच कार्यक्रम ऐतिहासिक कार्यक्रम आहे आणि या निमित्तानं सन्मान्य पालकमंत्री साहेब यांचं आगमन झालेलं आहे. आणि जो हो द्या ज्या ठिकाणी अनावरण झालेलं आहे तुमच्या साने गुरुजी यांच्या पुतळ्याचं आणि सन्मान्य पालकमंत्री साहेब यांनी याचं अनावरण केलेलं आहे. आपण या सर्व माजी आमदार सदानंद चव्हाण साहेब यांच्या शुभास्ते या ठिकाणी पुष्पहार अर्पण केला जात आहे. म्हणून त्यांच्या पुतळ्याचं या ठिकाणी अनावरण झालेलं आहे. हा पुतळा आपल्या सर्व चिपळूणवासियांना, सर्व नव्या पिढीला नेहमीच प्रोत्साहन देत राहील, ऊर्जा प्रदान करत राहील, एक विचार आपल्यापर्यंत प्रवाहित होत राहील आणि यासाठी आजचा हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा. या निमित्तानं या चिपळूणवासियांच्या माध्यमातून आपण पाहतो की अनेक लोक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांची उपस्थिती नक्कीच प्रार्थनीय आहे. या ठिकाणी श्रीफळ वाढवलेला आहे आणि यानंतर पुढील जो कार्यक्रम आपला असेल तो बाळासाहेब जांभेकर सभागृहामध्ये असेल. आदरणीय उदय सामंत साहेब यांचा कार्यक्रम संपन्न होत आहे. त्यांच्या वतीने देखील या ठिकाणी साहेबांचं स्वागत आणि या ठिकाणी श्रीफळ देखील वाढवले जात आहे. एक नव्यानंच ज्यांची नियुक्ती झाली, नव्यानंच निवड झाली सोहळा त्यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये होत आहे. ते सर्व सन्मान्य नगरसेवक नगरसेविका आणि त्यांना नेहमीच प्रेरणा देणारे सन्मान्य आदरणीय उदयजी सामंत साहेब, सन्मान्य माजी आमदार सदानंदजी चव्हाण साहेब, त्याचबरोबर नगराध्यक्ष सन्मानित चालक या देशाला एक समाज सुधारणेकडे घेऊन गेले ते सन्मान्य आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान साने गुरुजी यांच्या पुतळ्याचं या ठिकाणी अनावरण झालेलं आहे आणि या पुढील जो कार्यक्रम आहे तो आपण बाळासाहेब जांभेकर सभागृहामध्ये त्या ठिकाणी संपन्न करणार आहोत. छत्रपती शिवराय भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आजच्या या चिपळूण नगरपालिकेच्या साने गुरुजी उद्यानामध्ये आज साने गुरुजींच्या पुतळ्याचं अनावरण होतंय. आणि त्या उद्घाटन सोहळ्याच्या कार्यक्रमाला आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री, आपल्या चिपळूणचे भाग्य विधाते आदरणीय उदय सामंत साहेब, चिपळूण आणि संगमेश्वरचे माजी आमदार आमचे मार्गदर्शक आदरणीय सदानंद चव्हाण साहेब, आपल्या चिपळूण नगरपालिकेचे सर्व नगरसेवक नगरसेविका, चिपळूण नगरपालिकेचे सर्व कर्मचारी, सर्व चिपळूणचे नागरिक, उपस्थित सर्व माता बंधू भगिनी आणि माझे पत्रकार बंधू, खरंच मला आनंद होतोय या चिपळूण शहरामधील प्रथम नागरिक म्हणून तुम्ही या जनतेने मला आपल्या बहुमूल्य मतदाने मला निवडून दिलं आणि नगराध्यक्ष म्हणून आम्हाला पहिला आजचा जो मान मिळतोय त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. खरं सांगायचं झालं तर आज आपल्याला चिपळूण नगरपालिकेच्या साने गुरुजी उद्यानामध्ये आपण साने गुरुजींचं आज जो पुतळा आपण उभा केलाय त्याचप्रमाणे आपल्याला साने गुरुजींच्या जयंतीला 125वी जयंती आपण आज आपण उत्साहात चिपळूणमध्ये साजरी करतोय आणि त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. खरं सांगायचं झालं तर चिपळूण ही
सांस्कृतिक राजधानी आहे आणि सांस्कृतिक राजधानीमध्ये साने गुरुजींचा 1946 मध्ये त्यांनी आपल्या वीरेश्वर कॉलनीमध्ये वीरेश्वराच्या मंदिरामध्ये हरिजन आणि सर्वांगीण सगळ्यांचे प्रवेश घेऊन भोजनाचा कार्यक्रम घेतला होता. हे आपल्याला अनेक जणांच्या थोर मोठ्यांच्या मार्गदर्शनातून मला कळलं गेले. मला आनंद होतोय की जसं 125वी जयंती साने गुरुजींची आपण साजरी करतोय, तसेच आपण चिपळूण नगरपालिकेचं 150व्या वर्षामध्ये आपण पदार्पण करतोय. मी सर्वांना आजच्या या सुवर्ण दिनी, आजच्या या आनंदाच्या दिनी मी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि ते सांगतो, जय हिंद, जय महाराष्ट्र. आपले नवनिर्वाचित नगराध्यक्ष उमेशजी सपकाळ, आमचे मार्गदर्शक सदानंदजी चव्हाण साहेब, सर्वच नगरसेवक आणि उपस्थित नागरिक बंधू आणि भगिनी, साने गुरुजींच्या 125व्या जयंतीच्या निमित्तानं आज आपण त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण केलं. मी देखील माझ्या आयुष्यातला हा भाग्याचा क्षण समजतो की महायुतीची सत्ता आल्यानंतर पहिला चिपळूण मधला कार्यक्रम मला जर कुठचा करता आला तर तो साने गुरुजींच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मला करता आलं. श्यामची आई चित्रपट सगळ्यांनी बघितला असेल, श्यामची आईचं पुस्तक देखील आपण सगळ्यांनी वाचलं असेल. त्याच्यामध्ये साने गुरुजींनी असं लिहिलं होतं, म्हणजे आई आपल्या मुलाला असं सांगते की, श्यामला सांगते की स्वतःच्या पायाला घाण लागेल किंवा मळ लागेल म्हणून जपण्यापेक्षा समोरच्याच्या मनाला घाण लागेल किंवा टाच लागेल असं काही करू नको, हा संदेश आपण शालेय जीवनामध्ये सगळ्यांनी घेतलेला आहे. मला नगराध्यक्षांना आणि सगळ्या नगरसेवकांना प्रशासनामध्ये काम करत असताना सानेजी गुरुजींचा हाच संदेश आपण पुढे न्यावा. म्हणजे ज्यावेळी नगरपालिकेमध्ये नागरिक येतील तरी त्यांच्या मनाला कुठेही वाईट वाटेल असं आपण करू नये. हा जो साने गुरुजींचा संदेश घेऊन कामाला सुरुवात करतोय ही तुमच्या जीवनातली अतिशय अनमोल संधी आहे. आज मी देखील राज्याच्या कॅबिनेट मीटिंगमध्ये होतो. सकाळी तर माझा हा कार्यक्रम रद्द देखील झाला होता, परंतु बरोबर 48 तासापूर्वी मी चिपळूणमध्ये होतो, चितळे साहेब, बरोबर आहे. आणि मी तुम्हाला असं सांगितलं होतं की 150 वर्ष पूर्ण झालेल्या नगरपालिकेला 1 महिन्याच्या आत तुम्ही जेवढा निधी मागाल तेवढा मी तुम्हाला मंजूर करून आणून देतो. हे किती तासापूर्वी सांगितलं होतं? 48 तासापूर्वी. आणि आज मला सांगताना आनंद होतोय की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि विशेषतः नगरविकास खात्याचे मंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली 1 महिन्याची मुदत दिलेला JR मी 48 तासामध्ये केला आणि 150 वर्ष पूर्ण झालेल्या नगरपालिकेच्या इमारतीसाठी आज नगरविकास विभागानं 11 कोटी रुपयाची मंजुरी ही नगरविकास खात्यामार्फत दिलेली आहे. त्याच्यामुळं महायुतीचं सरकार शब्द पाळतं. कदाचित मुदत किती दिवसाची घेतली होती? 1 महिन्याची. त्याच्यामुळे पालकमंत्री किती फास्ट काम करतो. मी आताच नगराध्यक्षांना सांगितलं की आपण प्रस्ताव पाठवला होता काहीतरी प्रचंड 30 कोटीचा, पण थोडं सगळ्या नगरसेवकांनी ते लक्षात घेतलं पाहिजे की आपण विकासाची कामं करत असताना आपली केबिन चांगली राहावी, आपली केबिन चांगली असावी आणि गोल फिरणारी खुर्ची असावी. याच्यापेक्षा लोक गोलगाल फिरणार नाही याची दक्षता आवश्यक आहे. बरोबर. त्याच्यामुळं 11 कोटी रुपयामध्ये जी काही इमारत होईल ती आपण पहिल्या टप्प्याची बांधू. त्याचं 1 वर्षामध्ये म्हणजे याच पुढच्या 126व्या साने गुरुजींच्या जयंतीच्या निमित्तानं त्याचं पहिलं उद्घाटन करू. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना आणू आणि त्यांना परत सांगू की आता आम्हाला 15 कोटीची आवश्यकता आहे. त्याच्यामुळे मला प्रशासनातल्या मुख्याधिकाऱ्यांना देखील एक सूचना करायची आहे की आपण टाईप प्लॅन करत असताना आपण भल्या मोठ्या इमारती तयार करतो आणि त्या इमारतींची सगळी कामं पडून राहतात. त्याच्यापेक्षा 11 कोटीला स्टिकअप राहून ही इमारत आपण बांधावी. त्याच्यामध्ये फर्निचरचं काम घेऊ नये. त्याला लागणारे 1 कोटी रुपये माझ्याकडे DPC पर्यंत दिले जातील. हा देखील
त्याच्यामुळे तसं 11 कोटीचा GR आणल्यानंतर 1 कोटी रुपयाचं मी देखील तुम्हाला बक्षीस दिलेलं आहे. तर 12 कोटी रुपये तुम्ही समोरच्यांचे 12 वाजवल्यामुळे मी इथे त्याच्यामुळे चिखळे साहेब तुम्हाला आता ठामपणानं लोकांना सांगायला हरकत नाही, पण प्रत्येक गोष्ट अशी काय 48 तसं होणार नाही. पण जो चिपळूणकरांनी आपल्यावर विश्वास टाकलाय त्याला आपल्याला जर पात्र ठरायचं असेल तर आपल्याला 1 वर्षामध्ये काम करूनच दाखवावं लागेल. ही भावना पालकमंत्र्यांच्या मनामध्ये असल्यामुळं आज मी 15 मिनिटासाठी का होईना त्या कार्यक्रमासाठी मी इथं उपस्थित राहिलो. आणि पुन्हा एकदा सांगतो की 1 कोटी रुपये नुसत्या फर्निचरसाठी देऊन मी थांबणार नाही. पुढच्या वर्षी देखील जे पैसे नियोजन मंडळामध्ये येतील सगळ्या नगरसेवकांना शिवसेना भाजपच्या विश्वासात घेऊन, नगराध्यक्षांना विश्वासात घेऊन, सदानंद चव्हाणांना, प्रशांत यादवना, सतीश मोरे या सगळ्यांना विश्वासात घेऊन कोट्यावधी रुपयाचा निधी तुमच्या रस्त्यांसाठी हा माझ्याकडनं दिला जाईल. हा देखील शब्द देतो. दिल्यानंतर फक्त त्याच्यासाठी भांडू नका, टक्केवारी कोणाकडे मागू नका, एवढीच माझी विनंती आहे. पुन्हा एकदा त्या जयंतीच्या निमित्तानं मी साने गुरुजींना अभिवादन करतो. तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा कौतुक करतो आणि माझं बरोबर संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.